सुंब जळाला तरी पीळ कायम अशा अर्थाची एक मराठी म्हण आहे. थोडक्यात शून्यावर असलेली शहरातील काँग्रेस सरणावर जायची वेळ आली तरी जे कोण नाव असलेले मुठभर कार्यकर्ते काँग्रेसची छबी म्हणून शहरात आज ओळखले जातात, त्यांच्या इगो, अहंकार व जळक्या वृत्तीचा परिचय काल शहराने अनुभवला. निमित्त होतं पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या पदग्रहण सोहळ्याचं. कासारवाडी येथील कलासागर या आलिशान हॉटेलमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील व प्रसिद्ध विचारवंत व दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाला कोण कोण हजेरी लावणार याची पत्रकार मंडळींना उत्सुकता होती. शहराला लाभलेले पहिले दलित अध्यक्ष म्हणून बनसोडे यांच्या गळ्यात पक्षश्रेष्ठींनी जाणीवपूर्वक ही मोठी जबाबदारी टाकल्यानं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी गावकी भावकीचा पगडा असलेल्या या शहरातील कोण कोण उदार मनाने स्वतःहून सहभागी होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर आपल्याला आपलीच मंडळी जाणीवपूर्वक अडचणीत आणणार याची कुणकुण बहुधा बनसोडे यांना लागली असावी. त्यामुळेच की काय त्यांनी आपल्या वैयक्तिक मित्रमंडळींना मोठ्या संख्येने निमंत्रित करून या रचलेल्या चक्रव्यूहातून काल एकदाची सुटका करून घेतली. माजी नगरसेवक बाबू नायर, गिरिजा कुदळे, पृथ्वीराज साठे, विष्णू नेवाळे, राजाभाऊ गोलांडे यांच्यासह आज किमान 1 डझन तरी अशी नावे शहरात आहेत की त्यांना काँग्रेसची छबी म्हणून शहरात ओळखलं जातं. या सर्वांनी या पदग्रहण सोहळ्याकडे पाठ फिरवली म्हणायची की वैयक्तिक कामात ते व्यस्त असल्याने इकडे येऊ शकले नाही हे काही कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे 2017 पासून महापालिकेत एकही नगरसेवक नसलेल्या व संघटना म्हणून शून्यावर असलेल्या काँग्रेसमध्ये कालच्या या पदग्रहण सोहळा कार्यक्रमात 19 जणांनी प्रवेश करून धक्का दिला. 70 ओलांडलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करत बंटी पाटील यांनी आपल्या भाषणात सर्व उपस्थितांमध्ये अंगार फुलवला. तसेच यापुढे शहरातील काँग्रेसच्या मदतीला व अडचणीला हा बंटी पाटील आता यापुढे धावून येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तर संजय आवटे यांनी नरेंद्र बनसोडे पॅटर्न राज्यात निर्माण कसा होईल अशा पद्धतीने काम करण्याचा सल्ला देत, तुम्ही शून्यावर असल्यानं तुमचं नुकसान होणारच नाही, परंतु शून्य ओलांडून पुढे गेलात तर कदाचित फायदा होईल अशा शब्दात सर्वांना बूस्टर डोस दिला. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.